नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खाडे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी माजी जिल्हा युती अध्यक्ष. आज पृथ्वीराज बाबा जे आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याबद्दल जे बोलले गुंगी गुडिया, त्याबद्दल त्यांनी मागचा इतिहास जाणून घ्यायला हवा होता. इतिहास त्यांच्याच पक्षाचा आहे, काँग्रेसचाच आहे. इतिहास असा आहे, ज्यावेळेस 1966मध्ये तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं आणि पंतप्रधान म्हणून इंदिराजी गांधी पंतप्रधान झाल्या. त्याचवेळी समाजवादी पार्टीचे नेते व स्वतंत्र सेनानी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधीजींबद्दल हाच शब्द वापरला होता, गुंगी गुडिया. कारण त्यावेळेस इंदिरा गांधीजी फारसं बोलत नव्हत्या, संसदेमध्येही त्या फारसं काही बोलत नव्हत्या. साहजिक आहे, अचानक आलेली वेळ, याचा पूर्ण अभ्यास करणं आणि बोलणं यासाठी थोडा वेळ लागतो. तसंच आदरणीय सुनेत्राबाईंच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. पण हे लक्षात ठेवा, ज्या इंदिरा गांधींबद्दल गुंगी गुडिया हा शब्द वापरला, त्याच इंदिरा गांधी शेवटच्या काळामध्ये देशाच्या आर्यन लेडी ठरल्या. आजही आपण त्यांना आर्यन लेडी इंदिरा गांधीजी म्हणून ओळखतो. हे पृथ्वीराज बाबा विसरले आणि त्यांनी जो शब्द आमच्या वहिनींसाठी वापरला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेल की खूप चांगला शब्द वापरला त्यांनी. यदाकदाचित महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील, यदाकदाचित देशामध्ये संरक्षण मंत्री होतील, कदाचित राष्ट्रपतीही होतील, किंबहुना आम्ही प्रधानमंत्रीही होण्याची संधी त्यांच्यासाठी मागू. आणि पृथ्वीराज बाबा, तुम्ही ज्याबद्दल बोललात त्या आमच्या आता आर्यन लेडी आहेत, ज्या आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. तसंच ज्यांच्या अंगावरती अचानकपणे एवढी मोठी जबाबदारी आली, पण तरीही त्या खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्या पेलवतात. त्यामुळे आमच्यासाठी त्या महाराष्ट्राच्या आर्यन लेडी आहेत. जय जिजाऊ जय शिवराय.